आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे। खरं तर महाविकास आघाडीतले सगळ्याच पक्षांनी एकत्रितपणे येऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। याशिवाय भाजपच्या विरोधात कायम पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले इतर जे पक्ष आहेत त्यांना देखील सोबत येण्याचं आवाहन महाविकास आघाडीनं केलेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी माकपचे माजी आमदार नरसई आडम मास्तर आहेत। मास्तर, भाजप बलाढ्य शक्ती झालेला आहे आणि त्याच्या विरोधात लढण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलाय। तुम्ही इतरही सोबत जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना देखील आवाहन करताय। काय आव्हान असणार आहे इतर पक्षांना आणि कशा पद्धतीने सोबत लढण्याची तयारी केली आहे? कारण आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, भारतीय जनता पक्ष प्रचंड बलाढ्य पक्ष आहे। साम दाम दंडने तयारीत असलेला पक्ष आहे। अशा पक्षाविरुद्ध टक्कर द्यायचं असेल, भारतीय जनता पक्षाने त्यांना मानणारे जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधात राहिलेले सगळे पक्ष एकत्रित यावं ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे। त्या दृष्टीने शिवसेनेचे नेते नामदार चंद्रकांत खैरे यांनी सोलापुरामध्ये येऊन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप आणि मनसे यांची बैठक घेऊन महाविकास आघाडी घोषित केलेली आहे। आमची अशी भूमिका आहे, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी यांनी सुद्धा महाविकास आघाडीत यावं आणि एक जबरदस्त लढत या सोलापुरामध्ये होईल आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय होऊन महाविकास आघाडीचा महापौर व्हायला कसली अडचण येणार नाही अशी माझी एकूण 50-55 वर्षाच्या राजकारणामधून हा माझा अनुभव सांगत आहे। जर वेगवेगळे लढले, पराभवा टळा। बोला। पण एवढे पक्ष तुम्ही एकत्रित येत आहेत, ज्यावेळेस महापौर निवडीचा विषय येईल त्यावेळेस अडचण होऊ शकते। महापौर कोणाचा व्हायचा? महाविकास आघाडी म्हणजे कुठल्या पक्षाचं? आता असं आहे की एकदा जागा तर येऊ द्या, जागा चालेल नाही तर पुढच्या गोष्टीला काय अर्थ राहणार। म्हणून एकदा सत्ता हातात येऊ द्या, सत्ता हातात आल्यावर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील तुम्हाला। एक वर्षाचा फॉर्म्युला तुम्ही सुचवलेला आहे? असं मी सुचवलेलं आहे। 2.5 वर्षाचा महापौर म्हणजे 2च महापौर होतात, तर सगळ्या लहान पक्षावर याचा मोठा अन्याय होतो। म्हणून सगळ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही म्हटलं बाबा प्रत्येक वर्षाला एकदा महापौर करा, म्हणजे सगळ्याला यासंबंधी संधी मिळेल आणि शहराचा सर्वांगीण विकास होण्याकरता हा फॉर्म्युला अत्यंत गरजेचा आहे। भाजपनं खरं तर एकटं लढायची तयारी आता सुरू केली आहे। 1200 अर्ज त्यांच्याकडे उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत। महाविकास आघाडीची आत्ताची स्थिती काय आहे? कशा पद्धतीनं मुकाबला त्यांच्यासोबत करणार? आता असं आहे, आम्ही शहराच्या प्रश्नावर आम्ही टक्कर देणार। आत्ता निवडणूक जाहीर झाल्याबरोबर 892 कोटीचं टेंडर काढू लागलेलं आहे। सगळे रस्ते पुन्हा खोदणार तुम्ही? कधी पाणी येणार कोणी सांगू शकतो का छाती टोकपणे? 2.5-3 वर्षाशिवाय पाणी येऊ शकणार नाही। आज आम्हाला सांगायला आमच्याकडं आहे, गोदुताईमध्ये 3 दिवसाला एकदा मी पाणी देत आहे आणि रेनगरमध्ये तर 24 तास पाणी देत आहे। माझ्या हातात काही नाही आहे, सत्ता सगळं भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे। तुमच्याकडे दृष्टिकोन पाहिजे। तुम्ही लोकाला 4-5 दिवसाला, 6-7 दिवसाला एकदा पाणी देता। प्रचंड हाल आहेत लोकांचे पाण्याबद्दल। लोकाला प्यायचं पाणी देऊ शकत नाही, विकासाच्या गप्पा कुठला करता? असं तुम्ही आम आदमी पार्टीला आवाहन केलंय, वंचितला आवाहन केलंय सोबत यायचं। MIMशी असं काय आहे की MIMला तुम्ही सोबत घेण्याचं काही तयारीच करत नाहीये, त्यांना आवाहन देखील करत नाही? कारण MIM आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। ते हिंदुजमच्या नावाने उड्या मारतात आणि MIM कट्टर मुस्लिम पंथीच्या नावाने उड्या मारतात। म्हणून आम्हाला
पुरोगामी आघाडी करताना या गोष्टीची दक्षता घ्यावं लागेल आणि काँग्रेसकडे, राष्ट्रवादीकडे, आमच्याकडे काही प्रमाणात मुस्लिम आहेत. लोकसभेमध्ये आम्ही सगळे एकत्रित आलो, निकाल मिळाला नाही, मिळाला चांगला. तर असं महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण एकत्रित येऊया. लोकसभेची पुनरावृत्ती करायची तयारी आम्ही करत आहे. लोकसभेची पुनरावृत्ती करण्याची तयारी आम्ही करतोय आणि त्यासाठी जर वेगवेगळं लढलं तर पराभव अटळ आहे. त्यामुळे एकत्रित येऊन लढावं अशा पद्धतीचं आवाहन आडम मास्तर या ठिकाणी करतायत. महाविकास आघाडीमध्ये आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी यांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन देखील या निमित्ताने त्यांनी केलंय. कॅमेरा पर्सन युगल दिसा, आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.